नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो तुमच्यासाठी राज्यसेवेच्या दृष्टीने एक शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। सो आता तुम्हाला माहिती आहे की हा शेवटचा अटेम्प्ट आहे राज्यसेवेचा, जे विद्यार्थी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न त्याला म्हणतो, म्हणजे आपण की बहुपर्यायी पॅटर्नने जे प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे। आणि ऑब्वियस आहे याच्यामध्ये जागांमध्ये पण भविष्यात वाढ होईल आणि चांगली ॲड ही असणार आहे। आणि असं समजून चला की जुने जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहे, जे अलीकडच्या कालखंडात प्रिपेअर करतात आणि त्यांना होप्स आहेत या एक्झामकडून, सो त्यांची जर प्रिलिम्स निघाली तर ते मेन्स नक्की काढू शकतात। सो असे जे सगळेजण एक जोर लावून 6 जुलैची वाट पाहताय आणि प्रिपेअर पण करताय त्या एक्झामसाठी, सो या प्रक्रियेमध्ये तुमचा जो अभ्यास आहे, अभ्यास करण्याचा जो वे आहे तो सुखकर झाला पाहिजे। सो जरी तुम्हाला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जायंट वाटत असली येत्या लक्षामध्ये, कारण कदाचित तुम्ही नवीन असू शकता, तुम्हाला अनुभवाची कमी असू शकते, किंवा तुम्हाला ते जे जसे कुस्तीत डावपेच असतात बा पुढच्या मोठ्यात मोठ्या पैलवानाला चितपट करण्यासाठी, तसे आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण डावपेच असतात, ते तुम्हाला व्यवस्थित आखता आले पाहिजे। आणि नॉलेज बरोबरच तुम्हाला इतरही वे असतात पहा प्रश्न सोडवण्याचे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक्झामचा ट्रेंड काय आहे ते बघूनच माणसाने अभ्यास केला पाहिजे। नाहीतर नॉर्मली जसं मीही स्पर्धा परीक्षेला कधी काळी सुरुवात केली होती, सो तसंही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली असेल तर आपण सरसकट अभ्यास करतो। एखादं आपलं मार्केटमधलं पुस्तक असते, सो ते आपण पहिलेपासून शेवटपर्यंत रट्टा मारतो, त्याच्यातलं आलं, त्याच्यातलं जमलं तर जमलं, नाही जमलं तर नापास। सो या अँगलने आपण जातो आणि भरपूर त्याचा फटका आपल्याला परीक्षेमध्ये बसतो, जेव्हा की आपला अभ्यास चांगला असतो। पण गोष्ट अशी आहे की तुम्ही या वेनी न जाता जर तुम्ही परीक्षेच्या पॅटर्नवरून अभ्यास या वेनी जर गेले तर तुमचा प्रवास जो आहे तो एकदम सोपा, आनंददायी आणि लाभदायक पण असतो। परीक्षेत भरभरून मार्क्स मिळतात। सो आणि आज जे अर्थशास्त्राचं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विश्लेषण, सो याच्यानंतर लक्षात येईल तुमच्या पाहिल्यानंतर की अंतिम सत्य हेच आहे सर, की आपण जे पुस्तकातून अभ्यास करतो ते मुळात आजकाल येतच नाही एक्झाममध्ये, आणि एक्झामला ते पाहिजे आहे ते आपल्याकडे नाही आहे। आता जे नाही आहे आपल्याकडं ते खूप इझिली मिळवता येते, खूप अवघड नाही आहे। फक्त तुम्हाला जो ट्रेडिशनल पॅटर्न आहे तो ब्रेक करून जरा गाडी ह्या रुळावर आणावी लागणार आणि ती लगेच येऊ शकते। आणि आजचं लेक्चर ऐकल्यानंतर जे कोणी अर्थशास्त्राबद्दल भीती बाळगून असतात की बाबा आता माझं कसं होईल, अर्थशास्त्र मला जमत नाही वगैरे वगैरे, सो ते हे लेक्चर पाहिल्यानंतर एकदम आनंदी होऊन जाईल आणि एक्झॅक्टली काय करायचं एक्झामपर्यंत, बरोबर। सो ज्या पोरांना अर्थशास्त्राचं रिव्हिजन करायला 7-8 दिवस लागणार होते, आलं लक्षामध्ये, सो त्या विद्यार्थ्यांचं आता 1-2-3 दिवसामध्ये हार्डली रिव्हिजन होऊन जाईल। आणि अशा पद्धतीने तयारी होईल की ज्यांना परीक्षेमध्ये 15 क्वेश्चन जर अर्थशास्त्रावरती येतात तर 15 आउट ऑफ 15 त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले पाहिजे। चला, सो बोलल्यापेक्षा आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यावरती येऊया। आपलं लेक्चर हे शॉर्ट बट स्वीट आहे, सो त्या अँगलने मी पूर्ण विश्लेषण तुम्हाला फळ्यावरती लिहून दिलेलं आहे। बाकायदा मी हवं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे, खाली लिंकमध्ये मी तुम्हाला देऊन देतो ते कमेंट बॉक्समध्ये, सो त्यामध्ये, किंवा तुम्ही आता स्क्रीनशॉट पण काढू शकता याचा, मी बाजूला सरकलेलो आहे। सो याचं हे जे आहे हे सगळं विश्लेषण जे आहे ते मी तुम्हाला टेलिग्रामवर पण अवेलेबल करून देतो। बघा आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर ऑब्झर्व केलं की हा ट्रेडिशनल पॅटर्न आहे पहा, म्हणजे पोरांचा अभ्यास करण्याचा, बरं का, आयोगाचा नाही, हा पोरांचा अभ्यास करण्याचा ट्रेडिशनल पॅटर्न आहे। पण जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, मागच्या 3 वर्षातल्या पेपरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रचंड उथलपुथल केलेली आहे। म्हणजे जसा पेपर 2019 पर्यंत यायचा तसा पेपर पूर्व परीक्षेला आता येत नाही आहे। सो आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जे कोर इकॉनॉमिक्स आहे, सर कोर इकॉनॉमिक्स म्हणजे काय, पटकन सांगून टाका। कोर इकॉनॉमिक्स म्हणजे जे आपण जीडीपी जीएनपी प्रिपेअर करून जायचो, चलनवाढ सारखे टॉपिक प्रिपेअर करून जायचो, आरबीआय सारखे टॉपिक आपण प्रिपेअर करून जायचो, योजना आहे त्याच्यामध्ये, सार्वजनिक वित्त आहे, परकीय व्यापार आहे, कर प्रणाली आहे, शेती आहे, उद्योग आहे, सेवा आहे, किंवा आपण त्याच्यामध्ये परकीय संस्था आहे किंवा विदेशी संस्था आहेत, म्हणजे IMF सारख्या, वर्ल्ड बँक सारख्या। जर तुम्ही ह्याला ऑब्झर्व केलं, हा तर ट्रेडिशनल पॅटर्न आहे, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास पण केला असेल, पण लक्षात घ्या या गोष्टीला आयोगाने तुलनेने कमी महत्त्व दिलेलं आहे। सो मला असं वाटते की कदाचित ह्या 3 वर्षामध्ये आयोगाने असं केलंय की हा जो कोर इकॉनॉमिक्स पार्ट आहे तो पूर्णपणे उचलून त्यांनी कंबाईनमध्ये टाकून दिला, आणि राज्यसेवेमध्ये त्यांनी नवीन काही गोष्टी आणल्या ज्या की भयंकर सोप्या आहे, पण जर तुम्ही प्रिपेअर्ड नसाल त्या गोष्टीसाठी तर तुमच्यासाठी त्या भयंकर अवघड आहे आणि तुम्हाला नापास होण्यासाठी पण कारणीभूत ठरू शकतात अर्थशास्त्राच्या त्या एका पेपरपर्यंत। म्हणजे सो त्याच्यामुळे ते तुम्हाला अंडरस्टँड
झालं पाहिजे, येणारा पेपर तुम्हाला जज करता आला पाहिजे आणि जर आला तसा क्वेश्चन किंवा तशा पद्धतीचा पेपर पॅटर्न जर आला जसा मागच्या 21, 22 आणि 23 मध्ये, जर त्यांनी आता याच्यामध्ये जर बदल केले नाही आणि 24चा जर पूर्व परीक्षेचा पेपर सेट करतो म्हटलं त्यांनी आणि या पद्धतीने आला तर तुम्ही भांबावून नाही गेले पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड असले पाहिजे, जेणेकरून वेळेत पेपर सुटेल आणि आउट ऑफ आपल्याला मार्क मिळेल. मी वारंवार एक शब्द वापरतो आउट ऑफ, कारण जर आता मी काही दिवसापूर्वी रक्तरंजित रविवार नावाचे सेशन अमरावतीमध्ये ठेवले होते, ते नावाप्रमाणेच रक्तरंजित होते. सो ज्यांनी ते सेशन्स केले, आता हे सेशन्स पॉसिबली जर मला झालं तर मी पुण्यामध्ये पण कंडक्ट करेल म्हणजे, आणि जर शक्य झालं म्हणजे मुलांची डिमांड ह्या पद्धतीनं राहिली तर छत्रपती संभाजीनगर एक आहे जे मराठवाड्यासाठी माहेरघर आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेचं, आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुणे जरा जवळ पडते, तर त्या भागात पण आपण कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू जशी विद्यार्थ्यांची डिमांड राहील त्या पद्धतीनं. म्हणजे फक्त यूट्यूबवरती मी जास्त काही याच्याबद्दल करू शकत नाही, माझ्या काही मर्यादा आहेत, सो त्याच्यामुळे मी ते यूट्यूबवरती कंडक्ट करू शकत नाही, पण ऑफलाईन मी जिथं जिथं मला पॉसिबल होते, पण तुम्ही त्या ठिकाणी त्या सेशन्सला येऊन त्याचा नक्की लाभ घेऊ शकता. बरोबर. सो हे असं ज्ञान आहे बरोबर, ते त्या मुलांसाठी आहे जे मुलं खूप जवळ जातात बिचारे स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण मी त्यातून गेलेलो आहे, खूप जवळ जातात पण ह्या थोड्याफार गोष्टी माहीत नसल्यामुळे बिचाऱ्यांना बॅक यावं लागते. सो त्याच्यामुळं ते शुल्क चार्ज करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जरी चार्ज केलं इन केस तरी एक तिथलं बाबा त्या एरियाचं भाडं माझं निघालं पाहिजे, सो या अँगलनीच आपण शुल्क चार्ज करू. अदरवाईज त्याला शुल्क म्हणजे असं ॲज सच राहणार नाही. म्हणजे जसं रक्तरंजित रविवार शूट केलं होतं आपण की तो आयाम मुलांच्या लक्षात आला पाहिजे, स्पेशली ग्रामीण भागात प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, आणि तेही या कॉम्पिटिशनमध्ये टिकले पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. पहिल्यांदा आता आपण विश्लेषण आणि मग शेवटी काय करूया आपण क्वेश्चनवर पण नजर टाकूया, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स येणाऱ्या एक्झामसाठी बळकट होईल. म्हणजे कोर अर्थशास्त्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे तर तुम्हाला रिव्हिजन करायचंच आहे, तुम्ही रिव्हिजन दिलेलं पण असेल, पण याचं तुम्ही खूप जास्त टेन्शन नका घेऊ, कारण तुम्ही पहा 2021 मध्ये कोर इकॉनॉमिक्स जे आता मी टॉपिक्स तुमच्या समोर सांगितले त्याच्यावरती फक्त 3 प्रश्न विचारले आहे पोट्ट्यांनो. 2022 मध्ये फक्त 1 प्रश्न विचारला आणि 23 मध्ये 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहे कोर इकॉनॉमिक्स वरती, आणि ते जे कोर इकॉनॉमिक्स विचारलेले प्रश्न आहेत ते कंबाईन पेक्षा पण सोपे आहेत, ते तुम्ही फारच इझिली टॅकल करू शकता. तुम्ही आज घरी गेल्यानंतर उघडून पहा म्हणजे पेपर तुमच्या लक्षात येईल की कोर इकॉनॉमिक्स ज्याबद्दल सागर सर बोलत होते ते क्वेश्चन कोणत्या दर्जाचे आहे की कंबाईनचे पण पोरं ते खूप इझिली सोडवू शकतील. सो या दर्जाचे ते प्रश्न आहे. खरा गेम केला आयोगाने तो म्हणजे ह्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये ज्याला आपण विकासात्मक अर्थशास्त्र म्हणतो. आता थोड्या वेळात पाहू आपण विकासात्मक अर्थशास्त्रात कोणकोणते टॉपिक येतात जे मला एक्सपेक्ट आहे मी तुम्हाला सांगतो. त्या विकासात्मक अर्थशास्त्रावरती जो तुमच्या सिलेबसचा खूप मोठा भाग आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांनी सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या टाकलं होतं पूर्व परीक्षेला विकासात्मक अर्थशास्त्र, पण ना त्याच्यावर क्वेश्चनच विचारत नव्हतं जास्त आयोग, पण या 3 वर्षामध्ये आयोगाने बवाल करून टाकला. सो 8 क्वेश्चन 2021 मध्ये 15 पैकी 8 क्वेश्चन म्हणजे 50% पेक्षा जास्त क्वेश्चन हे विकासात्मक अर्थशास्त्रावर विचारले. 2022 मध्ये पण 7 प्रश्न विचारले, त्यानंतर 2023 मध्ये 6 प्रश्न त्या ठिकाणी या पोर्शनवर विचारण्यात आलेले आहे. म्हणून असं समजून चला की तुम्ही रिव्हिजन द्या, पण विकासात्मक अर्थशास्त्र तासून सुलकून तुम्ही पाठ करा आणि एकदम एवढंच करा आणि परफेक्ट मार्क घ्या, असं ते गणित आहे. मी सांगतो तुम्हाला समजावून. त्यानंतर आणखी एक फॅक्टर जो आपल्याकडून नेहमी दुर्लक्षित होतो तो म्हणजे वेगवेगळ्या योजना. सो योजनासाठी आता याच्यासाठी योजना जे आहे, सो या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक तुमच्यासाठी तयार केलं, म्हणजे प्रयत्न आमचा हाच असतो की तुम्हाला मदत झाली पाहिजे त्या गोष्टीची, की असं एखादं कंपायलेशन एका ठिकाणी एकदम शॉर्ट मध्ये बरोबर. सो कंपायलेशन नव्हतं म्हणून आम्ही काय केलेलं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं, सेपरेट नव्हतं म्हणजे मार्केटमध्ये, म्हणून एक सुंदर त्या ठिकाणी नोट्स बनवलेली आहे. फक्त 36 पेजची नोट्स आहे आणि ती आम्ही निशुल्क त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, निशुल्क टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती. योजना नावाची नोट 36 पानांची नोट्स आहे, कलरफुल आहे आणि पॉसिबली जर झालं, कारण एवढी मेहनत घेतलेली आहे, खूप सुंदर बनलेली आहे ती नोट्स, तुम्ही स्वतः पहा, कारण सगळ्यांना अवेलेबल आहे, मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तुम्ही. तर असं वाटतं की फक्त एक रिक्वेस्ट राहील सागर सरांची तुम्हाला, तुम्ही कलर पण काढू शकता, पैसे नसतील तर ब्लॅक अँड व्हाईटही काढू शकता, जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर पॉसिबली कलर काढा, तुमचा इंटरेस्ट वाढेल ती नोट्स वाचण्यामध्ये. आणि एकदम आता जसं मनरेगा योजनेवरती क्वेश्चन विचारलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लम्प केलेले आहे, म्हणजे 2 योजनांपासून एक योजना कशी तयार झाली. जसं आता तुम्हाला माहिती असेल की NREP नावाची योजना होती 1980 ची, RLEGP नावाची योजना होती रूरल लँडेस एम्प्लॉयमेंट प्रोग्राम 1983 ची, आणि ह्या 2 योजना क्लम्प झाल्या आणि 1989 ला ग्रामीण भागासाठी म्हणून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. तर मग त्याला पाय चार्ट मध्ये त्यांनी म्हणजे पाय चार्ट मध्ये ह्या नोट्स मध्ये व्यवस्थित क्लम्प करून दिलेला आहे. मग जवाहर रोजगार योजना, त्याच्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना झाली 1999 ला, आणि 1993 ची एक योजना होती एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम ज्याला EAS म्हणतो
म्हणतो आपण, ह्या दोघांना क्लम्प केलं आणि 2001ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली, SGJY म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर फूड फॉर वर्क आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ह्यांना क्लम्प केलं. 2004ची फूड फॉर वर्क आणि 2001ची संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यांना क्लम्प केलं आणि याच्यापासून नरेगा लॉन्च झाली, जिच्यावरती असं समजून चला आयोगाने अल्टिमेटली क्वेश्चन विचारलेलेच आहेत परीक्षेमध्ये, येणाऱ्या एक्झाममध्ये पण कदाचित विचारल्या जाऊ शकतात. सो हीच कंडिशन आजीविका किंवा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची आहे, शहरी स्वरोजगार योजनेची. तर त्याचे चार्ट बनवून याच्यात टाकलेले आहे. आता मी आणले नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता बनवायला, पण आता तशी निशुल्क अवेलेबल आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची, डाउनलोड करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आता मला स्वतःला ते वेळ मिळत नाही ते कोर्समध्ये अपडेट वगैरे करायला, पण पोरं मागं राहून जाऊ नये. आता ही नोट्स तुम्हाला राज्यसेवेला तेवढी मदत करणार नाही, पण कंबाईनला भरपूर मदत करू शकते. कारण कंबाईनमध्ये अपडेटेड महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातली आकडेवारी, सगळं GDP पासून तर आयात निर्यातीचे सगळे आकडे असणारी 7-8 पेजेसची छोटीशी नोट्स आहे, ते म्हणजे अर्थशास्त्राची. ही पण तुम्हाला निशुल्क त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. याच्यात सगळे आकडे मिळून जातील, तुम्हाला ट्रेंड लक्षात येतील. मला असं वाटतं की तुम्हाला हे कंबाईनमध्ये 3-4 मार्क मिळून, राज्यसेवेला 1 मार्क, आणि हा तुम्हाला राज्यसेवेला 2-3 मार्क, कंबाईनला 2-3 मार्क, तुम्हाला 100% नोट्स मिळून देईल. म्हणजे वापस येऊया, आता योजनांचं तर काम मीच तुम्हाला करून दिलेलं आहे, सगळ्या योजना त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. 2 योजनांवरती 21 मध्ये, 22 मध्ये 3 आणि 23 मध्ये 3 क्वेश्चन, 22 मध्ये 1 सॉरी आणि 23 मध्ये 3 क्वेश्चन त्याच्यावरती विचारलेले आहे. म्हणजे योजनाला महत्त्व जास्त आहे. आता हे झालं इकॉनॉमिक्स बद्दल मी सध्या मर्यादित आहे, पण तुम्ही जर बाकी पाहिलं, समजा बाकी याच्यामध्ये चालू घडामोडी म्हणा किंवा आणखी बाकी विषयांमध्ये पण 1-2 योजना यांनी विचार, स्पेशली चालू घडामोडीमध्ये, तर तुमच्यासाठी ती नोट्स म्हणजे पर्वणी असणार आहे. तर त्याच्यातून तुम्ही त्या योजना कव्हर करू शकता. शहर विकासाच्या बाबतीत आता हा टॉपिक नवीन आहे, कोणत्याच पुस्तकात नाही आहे, पण ऑब्झर्व माझ्या डोक्यात आलं ती गोष्ट ऑब्झर्व करताना की त्याला शहर विकासावरती 1 क्वेश्चन 2021 मध्ये पण आहे, शहर विकासावरती 22 मध्ये पण 1 क्वेश्चन आहे आणि 23 मध्ये 2 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले. आणि आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चनचं जे प्रमाण आहे, जे कुठंच नाही आहे, म्हणजे काही संबंधच नाही आपल्या अर्थशास्त्राची, पण त्यांनी विचारलेलं आहे. सो अशा प्रश्नांची संख्या 21 मध्ये 2, 22 मध्ये 5 आणि 23 मध्ये 0 आहे. म्हणजे त्याच्यात आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन 23 मध्ये नव्हते, पण 22 मध्ये 5 क्वेश्चन होते. आणि मला कुठेतरी वाटते की परीक्षेमध्ये आता येणाऱ्या कालखंडामध्ये आउट ऑफ द बॉक्स विचारण्याचं प्रमाण वाढणार आहे, कारण पोट्ट्यांचे अभ्यासले भारी झालेले आहे, बरोबर. सो मला एवढंच वाटते की जे महाराष्ट्रातले कट ऑफ वाढवणारे पोरं आहेत, म्हणजे त्यात तुम्ही पण सहभागी व्हावं आणि वाढणाऱ्या कट ऑफचा आणि तुमच्या स्वतःच्याही मार्काचा आनंद घ्यावा, एवढीच इच्छा आहे. सो हे सेशन पाहिल्यानंतर अर्थशास्त्रात तुमचे नक्कीच मार्क्स वाढणार आहे. त्याचं मी तुम्हाला थोड्या वेळानंतर त्याची प्रचिती पण येईल जेव्हा आपण क्वेश्चन त्या ठिकाणी डिस्कस करू. तुम्ही हेच म्हणाल की इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग, की खूप सोपं आहे, फक्त त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. चला पुढे जाऊया आपण. हां, आणखी एक याच्यामध्ये ती PPT माझी कव्हर झालेली नाही आहे ॲक्च्युली. आपण एक टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे, एक 5-6 पेपर असतील त्याच्यामध्ये, तुम्ही बघून घ्या ॲपवरती. सो ती पण तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला रिव्हिजन होण्यासाठी आणि क्वेश्चन सॉल्विंग करून तुमच्या चुका कुठं होण्यासाठी होत आहेत, सो ह्याची जाणीव होण्यासाठी फार कमी शुल्क आहे त्याचं, 500 रुपीज आय थिंक त्याचं शुल्क आहे. सो त्यामध्ये तुम्हाला ती ॲपवरती अवेलेबल आहे. अकॅडमीनं खूप सुंदर पेपर सेट केलेले आहे. म्हणजे आयोगाची तर बरोबरी महाराष्ट्रातली कुठलीच टेस्ट सिरीज करणार नाही. तर मी दावा करू शकत नाही की बाबा हे आयोगासारखेच आहे, पण आयोगाच्या धर्तीवर बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्याच्यात मी आणि माझी संपूर्ण टीम एक्सप्लेनेशन पण देत आहेत तुम्हाला, तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकता. पुढे जाऊया. जो मगाशीचा टॉपिक होतो ज्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारला जातात, तो आहे विकासात्मक अर्थशास्त्र, ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास, पर्यावरण. आता सर हे कुठून करायचं प्रिपेअर, सर्वसमावेशक, शाश्वत विकास? तर आजकालचे जे अर्थशास्त्र आहे त्यांनी पण आता हा पार्ट म्हणजे इन्क्लूड करायला सुरुवात केलेली आहे. पहा, किरण देसले सरांचं पण पुस्तक उत्तम आहे, डेव्हलपमेंटचा भाग आहे त्याच्यामध्ये. सो त्यात त्यांनी बरोबर सर्वसमावेशक विकासामध्ये तेच मुद्दे. त्यानंतर आपल्या अकॅडमीचं पण अर्थशास्त्राचं पुस्तक आहे, सो त्यामध्ये पण खूप शॉर्टमध्ये हा पोर्शन त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे, समावेशक विकास, शाश्वत विकास. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात पण उत्तम मिळू शकतो तुम्हाला हा. म्हणजे जे काही मार्केटमध्ये ट्रेंडिंग बुक्स आहेत त्याच्यामध्ये आजकाल हा समावेश म्हणजे त्यांनी केलेला आहे या टॉपिक्सचा. फक्त
तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे त्याचा. सर्वसमावेशक विकास आहे, शाश्वत विकास आहे, पर्यावरण आहे, MDG SDG आहे, त्यातल्या त्यात स्पेशली ज्या अर्थ समिट आहे, रिओ +20 अर्थ समिट आहे, रिओ समिट आहे, किंवा आजकाल ते क्योटो प्रोटोकॉल वगैरे जे आहे जे कार्बन इमिशनशी रिलेटेड आहे, पर्यावरण आणि डेव्हलपमेंट. सो याच्यावरती आयोगाने काय केलेलं आहे, यांचं कॉम्बो करून प्रश्न विचारण्याचा अर्थशास्त्रामध्ये प्रयत्न केला आहे. म्हणजे ते पाहिल्यानंतर वाटते की अरे हे अर्थशास्त्र, हे तर पर्यावरणाचा भाग आहे, यांनी अर्थशास्त्रात कुठं विचारले म्हणजे हे सगळं. सो आयोग आधी काय करायचं, ग्रामीण भागात जे अर्थशास्त्र असते, नाबार्ड बँक आहे ग्रामीण भागासाठी काम करणारी, किंवा ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारायचे. आता तो ट्रेंड बदलून आयोगाने ह्या टॉपिक्सवर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर लिंगभाव समानतेवरती दरवर्षी जेंडर बजेटिंग स्पेशली त्याच्यावरती एक क्वेश्चन नक्की दिसतो. लोकसंख्येवर हमखास 2-1 क्वेश्चन आहे दरवर्षी. बेरोजगारी आणि दारिद्र्यावर हमखास 2-1 क्वेश्चन आहे दरवर्षी. सो हे जे दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्येच्या ज्या पॉलिसीज आहे, 76ची पॉलिसीज, आयोग जरा 76च्या पॉलिसीवर कमी भर देते, पण येणाऱ्या एक्झाममध्ये देऊ शकते जास्त भर. 2000ची पॉलिसी आहे, याच्यावर तर कन्फर्म प्रश्न विचारतात. लोकसंख्या, पहिलं लोकसंख्या धोरण आणि दुसरं लोकसंख्या धोरण. तर माझी अशी इच्छा आहे की लोकसंख्येचा तुम्ही तंतोतंत अभ्यास करून ठेवा. त्याच्यामध्ये त्यांनी आकडे पण विचारलेले आहे डेन्सिटीशी रिलेटेड. त्यानंतर लिंगभाव समानता, MDG SDGचे जे गोल आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कोणतं कंपल्सरी होते, कोणते ऐच्छिक आहे, कोणते डेव्हलपमेंटल कंट्रीजसाठी आहे, कोणते डेव्हलप कंट्रीजसाठी आहे, विकसित देशांसाठी कोणते आहे, विकसनशील देशांसाठी कोणते आहे, याच्यापैकी कंपल्सरी कोणते होते, ऐच्छिक कोणते आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काय काय पॉईंट्स येतात, MDG मध्ये काय काय पॉईंट येतात. जे 8 गोल्स आहे ते तुम्हाला पाठ पाहिजे, इथं 17 गोल्स आहे तेही पाठ पाहिजे. सो हे रट्टा मारावे तुम्ही. आता तुमचा म्हणजे अभ्यास रिव्हिजन जी आहे सो ती इफेक्टिव्ह आणि क्वालिटी व्हावी म्हणून मी हे तुम्हाला काय केलेलं आहे, टॉपिक्स काढून दिलेले आहे. सो जे 8-8, 7-7 प्रश्न तुम्ही इथं विचारलेले पाहताय, सो सगळे हे प्रश्न ह्या टॉपिक्सवर विचारलेले आहे, विकासात्मक अर्थशास्त्र. पुढे जाऊया. आता आपण विथ हे बोलूया की बाबा आउट ऑफ द बॉक्स म्हणजे सर थोडंसं त्याला कसं टॅकल करायचं. डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सवर आलेले क्वेश्चन खूपच अवघड असतात का, तर मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही जर एवढे टॉपिक रट्टा मारले तर ते प्रश्न आरामात सुटतात. आणि भरपूर प्रश्न असे आहे, म्हणजे जर 45 प्रश्न तुमच्या अर्थशास्त्रात असतील तर 25 एक प्रश्न असे आहे, 20 ते 25, की जिथं तुम्हाला खूप नॉलेजची गरज नाही आहे, खूप जास्त नाही, पण एक चांगला ॲस्पायरंट म्हणून की बाबा तुम्ही प्रिपरेशन करताय तर तुम्हाला हे माहिती पाहिजे आणि एक सोडवण्याची डेअरिंग पाहिजे की बाबा हे तर मी वाचलंच नाही, जाऊ दे मी सोडवत नाही, असं न करता मला हाही प्रश्न अननोन आहे, मी वाचलेल्यापैकी नाही आहे, पण एक सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून तो प्रश्न मी सोडवू शकतो. त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही होलिस्टिक अप्रोच म्हणतो. येतं लक्षात, होलिस्टिक अप्रोच ठेवून, ट्रिक्सचा वापर करून, लॉजिकचा वापर करून. म्हणजे पहिले तर आपण बघणार आहे की आपल्या नॉलेजच्या पट्ट्यात बसतो का. जर त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे तर मग अशा वेळेस जनरल लॉजिक, होलिस्टिक अप्रोच, एलिमिनेशन मेथड किंवा वर्ड थेरपी वापरून आपण काय करू शकतो, ते क्वेश्चन इझिली टॅकल करू शकतो. आता उदाहरणार्थ दाखल मी काही क्वेश्चन आणलेले आहेत तुमच्यासाठी. बघा, नागरीकरण म्हणजे काय, किती सोपा क्वेश्चन आहे. मी म्हटलं ना, शहरीकरणावर दरवर्षी एक क्वेश्चन येतो. समजा इथं सोपा विचारला, काही वेळेस थोडंसं टफ क्वेश्चन पण येतात. हा कन्सेप्च्युअल आहे आणि बाकीचे जे असतात ते फॅक्च्युअल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलं होतं की शहरी भागामध्ये जे शहरं म्हणजे सांस्कृतिक आहे आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा जपावा म्हणून सरकारने कोणती योजना सुरू केली होती, तर ती हृदय नावाची योजना होती. पहा, बरोबर. आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये पण इंग्लिशमध्ये हृदय लिहून दिलेलं होतं म्हणून तेच आन्सर होतं. म्हणजे ते ट्रिक्स म्हणतो ना आपण, मोस्ट ऑफ द टाइम 80% केसमध्ये जेव्हा ब्रॅकेट दिला जातो त्या क्वेश्चनसाठी, सो तेव्हा ते उत्तर बरोबर असण्याच्या शक्यता काय असतात, जास्त असतात. सो त्यानुसार गेलं तरी तो प्रश्न सुटत होता. पण मला हे सांगायचं आहे तुम्हाला की असे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात तुम्हाला, बरोबर, जे स्कीमशी रिलेटेड आहे किंवा नागरीकरणाच्या आकड्यावर. सर मग नागरीकरणाचे आकडे कुठून कव्हर करायचे, तर लोकसंख्येमधून तुम्ही कव्हर करू शकता. मग सर या नागरीकरणाच्या समस्या याऊन त्यावर जे प्रश्न विचारले चालले, सो योजना जर सोडली आपण आणि लोकसंख्येचे जर हे सोडले आकडे, तर आणखी काय करावं लागेल सर, तुम्ही काही करतो म्हटलं तरी परीक्षेत जो प्रश्न विचारला तुम्हाला तिथं वेळेवरती सत्सद विवेक बुद्धीचा वापर करूनच सोडवावा लागणार आहे. आणि त्यासाठी खूप नॉलेज असण्याची गरज नाही, जस्ट जनरलिस्टिक ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे. नागरीकरण म्हणजे काय, सोपं आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे नागरीकरण होत असते का, तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, 100%. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, मला सांगा, शहरातून लोकसंख्या बाहेर गेली पाहिजे की शहरात आली पाहिजे नागरीकरणासाठी, अहो शहरात आली पाहिजे ना, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे हे असणार आहे का, खेड्यामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे नागरीकरण असणार आहे का, 100% नाही. लोकसंख्येच्या घनतेत वाढ, पण कोणत्या लोकसंख्येच्या घनतेत वाढ हे तर मेन्शन केलेलं आहे का, नाही, तरी आपण ह्याला क्वेश्चन मार्क मारून टाकू.
लक्षात. आता याच्यात जिथं जिथं ब क आहे ते ऑप्शन इथं कटून जातात. सो वरीलपैकी सर्व ऑप्शन कटला, इथं ब ऑप्शन आहे, हा ऑप्शन कटला. मग आता आपल्याकडे दोन ऑप्शन राहतात, फक्त अ आणि फक्त अ आणि ड. मग एक तर अ मारा किंवा अ आणि ड मारा. मग इथं नागरीकरण म्हणजे लोकसंख्येच्या घनतेत वाढ, पण शहरी भागातल्या की ग्रामीण भागातल्या लोकसंख्येत वाढ हे मात्र मेन्शन न केल्यामुळं हा ऑप्शन काय होतो, जातो आणि फक्त अ उत्तर राहून जाते. लक्षात. आणि तेच तुमचं काय एक्झामच्या दृष्टीनं उत्तर आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला एक्झॅक्ट जरी उत्तर माहिती नसेल तर उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. असो, बघा आता जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे, आता लक्षात घ्या, आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्यापक उदारीकरणाचे उपाय. आता शब्द काय वापरलेला आहे, व्यापक, म्हणजे त्याला काय असणार आहे, आयाम खूप जास्त असणार आहे. उदारीकरणाचा बेसिक मिनिंग माहिती असेल अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, की वेगवेगळे क्षेत्र जे असतात अर्थव्यवस्थेतले त्यावरचे बंधनं कमी करणे. आता उदाहरणार्थ सरकारने शिक्षण क्षेत्रावरचं बंधन 91 ला कमी केलं की इथं प्रायव्हेट सेक्टर पण येऊ शकते, म्हणून आपण कोचिंग क्लासेस चालवू शकतो ऑनलाईन ऑफलाईन. मग हे उदारीकरणाचं एक्झाम्पल आहे. सो वेगवेगळ्या क्षेत्रावर सरकारने जे बंधनं घातले होते ते कमी करणं म्हणजे उदारीकरण. आता हे जनरल नॉलेज आपल्याला पुस्तकात पण भेटते, तुम्ही अभ्यास पण केला असेल सरकारने काय काय योजना आखलेल्या उदारीकरणासाठी, पण इथं त्या जास्त कामी येत नाही. इथं सत्सद विवेक बुद्धीच कामी येते. तुम्हाला बेसिक फक्त नॉलेज पाहिजे. रट्टा मारणाऱ्या गोष्टी इथं लक्षात म्हणजे तुम्हाला कामीच येणार नाही परीक्षेत. पण साधा विचार करायचा की अशा वेळेस होलिस्टिक अप्रोच ठेवताना त्या संकल्पनेशी रिलेटेड ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला होच म्हणत चालायचं. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, हो जास्तीत जास्त प्रवाहित झालं पाहिजे व्यापार आणि भांडवल, ही चांगली गोष्ट आहे. भांडवल एका ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे का, ते नेहमी प्रवाही राहिलं पाहिजे. व्यापार पण प्रवाही राहिला पाहिजे, तर आपण म्हणणार अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरण आहे. पुढे जाऊया, औद्योगिक विनियंत्रण. तेच तर मी म्हटलं तुम्हाला, इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन आपण ज्याला म्हणतो, की कमीत कमी त्यांना रेग्युलेट करायचं, नियंत्रित करायचं. विनियंत्रण म्हणजे त्याच्यावरचे बंधनं काय करायचे, कमी करायचे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, बरोबर आहे हे. सो निर्गुंतवणूक म्हणजे काय, उद्योगातून आपल्याला आपलं हे काढून टाकायचं आहे. आता लक्षात घ्या, निर्गुंतवणूक म्हटल्यानंतर हे खाजगीकरणाकडे जाते. हे उदारीकरणाचं तुमचं हे नाही आहे बरं का. निर्गुंतवणूक म्हणजे हे खाजगीकरणाला सपोर्ट करणार आहे, पण इथं त्यांनी काय केलेलं आहे, व्यापक उदारीकरण हा शब्द वापरलेला आहे आणि याच्यासोबत सार्वजनिक उद्योग सुधारणा हा पण शब्द आलेला आहे. फक्त निर्गुंतवणूक आला असता तर हा ऑब्जेक्शनेबल राहिला असता, क्वेश्चन मार्क, कारण हा खाजगीकरणाला प्रमोट करतो. निर्गुंतवणूक म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, सरकारने रेल्वे विकत घेतली म्हणजे गुंतवणूक, सरकारने रेल्वे विकली म्हणजे निर्गुंतवणूक. सरकारने रेल्वे विकली तर ती खाजगी क्षेत्रालाच विकणार आहे सरकार, दुसऱ्या देशात सरकारला थोडी विकणार आहे, म्हणून याला खाजगीकरण म्हणतात. जर यांनी फक्त निर्गुंतवणूक टाकलं असतं तर मग ऑब्जेक्शनेबल होतं, पण यांनी सार्वजनिक उद्योग सुधारणा असा एकदम जनरलिस्टिक आणि होलिस्टिक शब्द त्यात टाकलेला आहे, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा, तर वित्तीय काय, ॲग्रिकल्चर घ्या, इंडस्ट्रियल घ्या, कोणत्याही क्षेत्रात सुधारणा हे व्यापक उदारीकरणाचा भागच असणार आहे. मग होलिस्टिक अप्रोच जर ठेवला तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असते, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे याच्यासाठी असं काही खूप नॉलेज किंवा खूप तज्ज्ञ माणूस असण्याची खरंच काही एक गरज नाही आहे. बेसिक जरी माहिती असलं तुम्हाला तरी तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. नसेल माहीत तर बाबा एक होलिस्टिक अप्रोच ठेवून पण आपण असे प्रश्न काय करू शकतो, टॅकल करू शकतो. म्हणजे असा हा एकच नाही आहे, असे भरपूर प्रश्न आहे याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण. विविध योजना दस्तावेजातून, मी काय म्हटलं तुम्हाला 45 पैकी, आणि मागच्या वर्षीचा पेपर असा होता 2023चा तुमचा, तर यामध्ये 15 पैकी 15 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकत होते. म्हणजे जनरलिस्टिक पेपर होता, खटाखट सोडवत जायचा होता. म्हणजे विविध योजनांच्या दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. योजनांच्या दस्तावेजातून, आता ह्यालाही अभ्यासाची गरज नाही. आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता, हो याचे तर उद्दिष्ट असणारच आहे ना. बेकारी निर्मूलन, उत्पन्नातील विषमता घटवणे, हो गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण आहे. समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे पण आहे. जनरलिस्टिक आहे, मी कोणतीही योजना आखेल, नियोजन करेल तर ह्या गोष्टी डोळ्यासमोरच ठेवील की देशाची आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता झाली पाहिजे, बेकारीचं निर्मूलन आणि उत्पन्नातील विषमता घटली पाहिजे, दारिद्र्य निर्मूलन आणि आधुनिकीकरण झालं पाहिजे, समावेशक आणि शाश्वत वृद्धी झाली पाहिजे. हे जनरलिस्टिक आहे, म्हणून ह्याही प्रश्नाचं उत्तर काय येईल, ऑल ऑफ द अबोव येईल. जनरलिस्टिक अप्रोचने गेलं तरी त्याला आपण जनरलिस्टिक म्हटल्यापेक्षा होलिस्टिक अप्रोच म्हणू. म्हणजे जे सो कॉल्ड जे गुडी असते त्याला होच म्हणत चालायचं जेव्हा पॉझिटिव्ह सेन्सने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. योजना निर्मिती आणि त्याच्या यशासाठी पुढील बाबींची गरज असते. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्ट, हो असते.
लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन असते, अभ्रष्ट कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण असते, प्रशासनात कसर आणि शिक्षणाचा पाया पण असतो. हे असतेच ना. म्हणजे मला सांगा, योजनेची निर्मिती आणि यशासाठी हे सगळं लागेल ना. भ्रष्ट पाहिजे का प्रशासन? नाही. मग याचं पण काय येणार? ऑल ऑफ द अबव येणार. म्हणजे एकदम सोपं आहे. बघा, तुम्ही जे अभ्यास करता आणि परीक्षेत विचारणाऱ्या गोष्टी याच्यात लय मोठी तफावत आहे. पण तफावत आहे म्हणून दांदरून जायची गरज नाही आहे. सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून पण वेळेवरती असे प्रश्न काय करता येतात? निपटवता येतात. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या, आता शहरीकरण बघा, परत शहरीकरणावर प्रश्न आला. महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण म्हणजे रिकामी जागा आवश्यक असते, किंवा रिकामी जागा म्हटल्यापेक्षा निराकरण करणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे? मग मला सांगा, शहरी भागामध्ये समस्या, आता ज्या कोणतीही समस्या म्हटली, गटार म्हणा, सॅनिटेशन म्हणा, काही म्हणा, ट्रॅफिक म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळं बरोबरच असणार. जागतिक बँक पण तेच पाहणार. म्हणजे आता तुम्हाला याच्यासाठी जागतिक बँकेच्या अहवालाचा अभ्यास करत बसायची गरज आहे का? नाही. आणि आयोगाला माहिती आहे तुम्ही जागतिक बँकेच्या अशा अहवालाचा अभ्यास नाही करू शकत. केला तरी तो लक्षातही राहू शकत नाही एक्झामच्या दृष्टीनं. वेळेवरती डिसिजन घ्यावं लागते. खराब प्रशासन, स्थानिक प्रशासन ही समस्या आहेच. अत्यल्प वित्त पुरवठा ही आहेच उद्योगांसाठी असणारा. खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन आहेच. वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा शहरामध्ये आहेच. ह्याचं पण उत्तर काय येणार? यांनी काय विचारलेलं आहे? कोणत्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? तर वरीलपैकी सर्व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. इथं पण तुम्ही काय ठेवू शकता? होलिस्टिक अप्रोच ठेवू शकता आणि प्रश्नाला निपटू शकता. पुढे जाऊया आपण. बघा, आता हे झाले सोपे समजा कॅटेगरीतले. मगाशी मी तुम्हाला सांगताना काही प्रश्न सांगितले होते जे तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स म्हणून त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. एक मिनिट. हे बघा, तुम्हाला इथं काही प्रश्न मी दाखवलेले आहे. 2022 मध्ये 5 आणि 0. 2023 मध्ये एकही आउट ऑफ द बॉक्स नव्हता. 22 मध्ये मात्र 5 होते. म्हणजे यावर्षी जर तुमच्या आयोगाने कांड करायचं ठरवलं आणि आउट ऑफ द बॉक्स जर टाकले त्यांनी प्रश्न, तर परत एकदा लक्षामध्ये सागर सरची आठवण करायची आणि एवढं म्हणायचं की घाबरून जायचं नाही आहे. आउट ऑफ द बॉक्स याचा अर्थ काय होतो? तो तुम्ही प्रश्न जो आहे तो सहसा तुमच्या वाचण्यात कधी येणार नाही. आला असेल तर आनंदच आहे. आणि तो ना त्या वर्षाशी रिलेटेड असणार. म्हणजे आपण परीक्षा देतो 2024 मध्ये, ते विचारणार एखादी 2013 मधली गोष्ट आणि मग म्हणणार यार काही विचारते आयोग आणि पुढचा प्रश्न हाती घेणार. असं करू नका. बघा, इथं पण तुम्हाला होलिस्टिक अप्रोच ठेवून क्वेश्चन आरामात टॅकल करता येतो सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून. आता खूप लोकांचं हाई क्लेम असतो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की सर हे आता मस्त वाटते पेपर झाल्यानंतर, पेपरात काहीच जमत नाही आम्हाला. तर लक्षात ठेवा, तुम्ही प्रॅक्टिस करा पोरांनो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रॅक्टिस करा ह्या गोष्टीची, तुम्हाला हे पेपरात पण जमेल. पेपरात काय असते माहिती आहे का? माझंच काय, तुम्ही स्वतःच एक्झाम्पल घ्या. तुम्ही एवढा अभ्यास करून जाता, अर्थशास्त्राच्या 3 रिव्हिजन मारता, तुम्हाला आठवते का पेपरमध्ये गेल्यानंतर? केलेला अभ्यास नाही आठवत तुम्हाला पेपरमध्ये. मग मला सांगा, याची जर प्रॅक्टिस न करताच गेले तर ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे का ते? मला का बरं इझिली जमतंय हे? कारण माझी तेवढी प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही मला सांगा, ते तुम्ही पुस्तकं रट्टा मारता बरोबर, त्याच्यापेक्षा जर PYQची प्रॅक्टिस करून गेलं तर. मग मला सांगा, जे मी आता तुम्हाला सॅम्पल दिले हे सगळे सारखेच सॅम्पल होते 5-6 क्वेश्चनचे. मला सांगा, या लिनिएजमध्ये जर एखादा 2-3 क्वेश्चन येणारच अर्थशास्त्रावर, म्हणजे मी तर शुअर आहे त्या बाबतीमध्ये. मी पेपर सेट केलेला नाही आयोगाचा, पण असे प्रश्न येणारच आहे हे मी शुअर शॉट सांगू शकतो. आणि तुम्ही जर मस्तपैकी, जसे मी तुम्हाला काही क्वेश्चन दाखवले, तुम्ही आणखी धुंडाळा 21, 22, 23 मध्ये. मी काही फक्त डेमो म्हणून आणलेले आहे जे मला रँडमली वाटले. ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पेपरला जा. तुम्हाला ते 100% कामी येणार आहे त्या पट्ट्यामधले. ते होते काय, आपल्याला ना सवय नसते त्या गोष्टीची. आणि एकदाच पाहिलं सागर सरचं लेक्चर आणि तिथं जाऊन जर म्हटलं की नाही मला आलं पाहिजे, नाही बाबा, तुझेही काही कर्तव्य आहे ना. सागर सरांचं कर्तव्य बजावतात, तुझं कर्तव्य काय आहे? तू त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे या महिनाभरामध्ये. म्हणून तुम्ही महिनाभरात कोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी एक्झामच्या आधी. सो जी क्वालिटी म्हणतो मी तुम्हाला, खा पण क्वालिटी खा. आलं लक्षामध्ये? भंगार खाऊ नका. सो त्यासाठी हे तुम्हाला मी देतो. ही क्वालिटी आहे. याला कोणतं खाणं म्हणतात? याला क्वालिटी खाणं म्हणतात. लक्षात, हे फूड तुम्हाला कोणीच देणार नाही सागर सर सोडून. तर तुम्हाला किमान थोडीशी फूड खाण्याची प्रॅक्टिस तर करावं लागेल ना, थोडंसं पचवायची सवय तर लावावं लागेल ना लक्षामध्ये. म्हणून ते थोडंसं तुम्ही काय करा, याच्यावरती प्रॅक्टिस करा, डेमो मारून पहा. मेन्समध्ये तुम्हाला असे क्वेश्चन भयंकर दिसतील, डेमो मारा ना. मी काय म्हणतो, 10 पैकी 10 तुमचे नाही येणार बरोबर, 2 क्वेश्चन चुकतील पण 8 बरोबर येतील ना. सो जिथं 0 मार्काचे माझे चान्सेस होते, तिथं जर माझे 8 बरोबर येतात आणि 2 चुकताय, तरी मी 7.5 फायद्यामध्ये आहे ना. समजा 2 क्वेश्चनचे मार्क गेले, तुमचा अर्धा मार्क गेला,
तरी 8 पैकी 7.5 मार्कांना तर मी प्रॉफिटमध्ये आहे ना, ह्याचा विचार करा ना. सो रिस्क घेतोय, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कॅल्क्युलेटेड रिस्क. आग्र्यामध्ये गेलो, आग्र्यामध्ये जाण्याचं जसं माहिती होतं तसं आग्र्यामधून वापस येण्याचं पण महाराजांना बरोबर माहिती होतं. मग ही कॅल्क्युलेटेड रिस्क झाली. तशी आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. आपण अक्कड बक्कड बंबे बो कुठंच करत नाही आहोत. आलं लक्षामध्ये. म्हणून याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला जास्त उपयोग होईल परीक्षेमध्ये. म्हणजे हा फरक असतो, जे हुशार पोरं असतात आणि साधारण पोरं असतात यांच्यामध्ये हा फरक असतो की हुशार पोरं बुद्धीनं खेळतात, त्यांना रणांगणावरती वेळेवरती तलवार गाजवण्यात इंटरेस्ट असतो, आणि जे साधारण पोरं असतात ते प्रॅक्टिसमध्येच चांगला परफॉर्मन्स करतात. रणांगणावर उतरवल्यानंतर अनसीन पोझिशन जर आली की बाबा दिसायलाच, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करून गेले एखाद्या योद्ध्यासोबत लढण्याची, तो पट्टीचा वॉरियर होता, तुम्ही त्याला डिफीट केलं प्रॅक्टिसमध्ये, पण तेच तुम्हाला रणांगणात उतरवल्यानंतर सो दिसायलाच एखादा मोठा आहे, बरोबर, पण फुस आहे एकदम, पण त्यालाही तुम्ही नाही पराभूत करू शकत. तुम्ही पळून येता रणांगणामधून आणि नंतर मग परीक्षेला दोष देत बसता वगैरे वगैरे. सो तसे धंदे करत बसायचं नाही. त्याच्या आधीच कसाही हो, उंच असो, बुटका असो, आडवा असो, तिडवा असो, कसाही शत्रू आहे परीक्षेमध्ये, सो त्याला निपटवण्याचं आपण धाडस ठेवायचं. म्हणजे लक्षात कसं, आता बघा हा आउट ऑफ द बॉक्स या कॅटेगरीमध्ये आहे, तो कसा टॅकल करायचा. आता बघा भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधाने लागू आहे. आता याच्या दोन शक्यता आहे. एक म्हणजे काय, भूमी राशी आंतरजाल. आता आंतरजाल म्हणजे इंटरनेट असते पहा. भूमी राशी म्हणजे याचा अर्थ भूमी राशी नावाचा आंतरजाल म्हणजे काहीतरी एखादं ॲप्लिकेशन असलं पाहिजे किंवा एखादी वेबसाईट असली पाहिजे. आता जरुरी नाही आहे, करंट अफेअरमध्ये जर तुम्ही प्रिपेअर केलं असेल त्यावेळेस तर मग खरंच कौतुकाची बाब आहे. नसेल केलं तरी काळजी करायची नाही, लॉजिकने जायचं. बघा पहा काय पाहायचं, ही प्रणाली 1 एप्रिल 2018 अस्तित्वात आली. क्वेश्चन मार्क देऊ आपण, आपल्याला नाही गॅरंटी घेता येते त्याची, कारण आकडेवारी आहे, बरोबर. सो डायरेक्ट हात नाही घालतायत. नंबर 2, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. बरं ठीक आहे, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सुरू केली का गड्या. बरं ठीक आहे, क्वेश्चन मार्क मारू आपण. बघ कसा चाललोय आम्ही, कसं चाललोय या पद्धतीनं पहा. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा आपल्याला काहीच माहित नाही भूमी राशीबद्दल, पण इथं पहा तुम्ही, भूमी राशी हा शब्द आहे, भूमी राशी हा शब्द आहे. आता याच्यात दोन गोष्टी आहे, आपण त्याला म्हटलं ना वर्ड थेरपी. भूमी पण शब्द आहे, राशी पण शब्द आहे. राशी म्हणजे पैशाची राशी असते सहसा, बरं का. आलं लक्षात. धान्याची राशी इथं नाही घेऊ शकत आपण. भूमी म्हणजे जमीन. आलं लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ भूसंपादन करताना कोणाला तरी राशी द्यायची आहे, बरोबर. राशी केव्हा देईल, जेव्हा त्यांची भूसंपादन करू आपण तेव्हाच राशी देऊ ना. हा एक ॲस्पेक्ट आहे याच्यामध्ये, हा एक अँगल आहे वर्ड थेरपी, ज्या ह्या भूमी राशीला हे जे शब्द आहे ते सपोर्ट करताय. नसल तर तुम्ही शब्दाची रचना पहा. भूमी संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मग हे शब्दच सांगतात तुम्हाला, पूर्ण प्रक्रिया संपूर्ण अंकीय आणि यांत्रिकृत व्हावी. आलं लक्षामध्ये. सो ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे दिलेला उद्देश आहे तो बरोबर असण्याच्या शक्यता काय आहे, जास्त आहे. सरळ सरळ आहे. आणि असं त्यांनी फॅक्च्युअल टाकून मोकळं जसं इथं केलं तसं इथं केलेलं नाही आहे. म्हणजे सी बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहे. आता बघा ज्या ऑप्शनमध्ये सी नाही ते ऑप्शन तुम्ही काढून टाका. सो हे ऑप्शन गेले. कोणते विधाने म्हणजे बरोबर आहे किंवा लागू आहे असं विचारलंय त्यांनी, बरोबर. आता सी वरून बी वाचा. भूमी संपादन करायचं. आता सी तर आपण कन्फर्म केलेलं आहे बरोबर आहे म्हणून. भूमी संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय आणि यांत्रिकृत, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे बरं का. ह्या तुम्ही उठून आले असते, माझा तर काही संबंध नाही म्हणून भूमी राशीसोबत, आपण तरी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आता भूसंपादन मला सांगा, रस्ते आणि वाहतूक मंत्रालय तुम्हाला माहिती आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कदाचित तुम्हाला माहिती असेल. तर आता रस्ते वाहतूक करताना ज्या लोकांच्या शेतातून ते रस्ते जाते त्यांना पैसे द्यावे लागतात, बरोबर. म्हणजे भूमी सोबत राशी पण आली आणि भूमी संपादनाची पूर्ण प्रक्रिया करायची आहे तुम्हाला म्हटल्यानंतर रस्ते आणि वाहतूक मंत्रालय त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल का, तर हो 100% इन्व्हॉल्व असेल. का बरं, कारण भूमी संपादन त्यांनाच करावं लागतंय. म्हणून बी बरोबर असण्याच्या शक्यता काय असतील, जास्त असतील. म्हणून ज्या प्रश्नामध्ये बी नाही आहे तो ऑप्शन कटला, म्हणजे ए आणि सी वाला ऑप्शन कटला. आता दोन ऑप्शन आपल्याकडे राहतात, एक तर फक्त बी आणि सी बरोबर आहे आणि वरीलपैकी सर्व बरोबर आहे.
आता तुम्ही याच्यात डिसिजन घ्या काय मारायचं आहे उत्तर ते. एक तर बी आणि सी मारा, कारण आता आपल्याला हे एक्झॅक्ट जर माहिती नाही, ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली. आता हे चुकीचं पण देऊ शकतात, आकडे सहसा चुकवतात आयोगामध्ये किंवा कधी कधी बरोबर पण देतात. 50-50% चान्सेस आहे. इथं पण 50-50, एक तर बी सी मारा किंवा वरीलपैकी सर्व मारा. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. पहा, जिथं म्हणजे आपले चान्सेसच नव्हते आणि आपण लेफ्ट करणार होतो, तिथं आपण 50-50 मध्ये तरीच घेऊ शकतो. आणि आपण त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी आपण भूमिराशी नेटवर सर्च केलेलं नाही आहे. सो प्रश्नातल्याच माहितीवरून आपण त्याला एकमेकाशी लिंक करून, आणि कसं असतं तुम्हाला सांगतो, हा UPSCचा ॲस्पेक्ट आहे बरं का, राज्यसेवा किंवा कंबाईनचा तर बिलकुलच नाही आहे. म्हणजे हा UPSC वाल्यांचा ॲस्पेक्ट असतो की ते काय करतात, क्वेश्चनमधल्या डेटालाच एकमेकासोबत रिलेट करतात. सो सी कधी कधी एला रिलेट करतो, ए कधी कधी सीला रिलेट करतो आणि बी इररिलेव्हंट असतो. म्हणजे याचा अर्थ बी चुकीचा आहे आणि ए आणि सी बरोबर आहे असं. म्हणजे ते काय करणार, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हे UPSC मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाते बरोबर. आता ते काय करणार, भारतामध्ये बॉटल मी एक्झाम्पल सांगतो, भारतामध्ये बॉटलचं प्रोडक्शन असं आहे, त्या प्रोडक्शनमध्ये असं याव माहिती देणार. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 2 मध्ये ते माहिती देणार, बॉटलचं असं तसं हे बॉटलने हे केलेलं आहे ते केलेलं आहे, किंवा बॉटलमध्ये एवढं पाणी मावू शकते आजकाल, या बॉटलचं असं चालू आहे. आणि तिसरं देणार विधान रिमोटवरती. आता 2 विधानं जर बॉटलवरती आहे आणि 1 विधान जर रिमोटवरती आहे, तर रिमोटवर असणारं विधान चुकण्याच्या शक्यता काय असतात? जास्त असतात. हे ऑब्झर्वेशन आहे, हा काही राईट हँड थंब रूल नाही आहे. जुने पेपर जर पाहिले तर याचा अर्थ सायकोलॉजी लक्षात येते पेपर सेटरची. तसंच आणखी एक आहे, जर 2 विधानं आहे पॉझिटिव्ह आहेत की बाबा सागर सर सकाळी लवकर उठतात आणि बॅचला येतात त्या ठिकाणी. दुसरं विधान आहे की सागर सरांचा जेवणाचा हा टाईम आहे, सर या वेळेत जेवण करतात आणि असं करतात म्हणजे. आणि तिसरं दिलेलं आहे सागर सर दुपारी झोपत नाही, असं दिलेलं आहे विधान. आता ते काही असू द्या, झोपतात नाही झोपत त्याच्या फंद्यात पडू नका दुपारी. सो जर 2 विधानं पॉझिटिव्ह आहेत तर ते बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. तिसरं विधान जर निगेटिव्ह आहे तर त्यात चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. हे असे काही ठोकताळे असतात. हे कशावरून आलेलं आहे? आयोगाच्या पेपरचे ज्यांनी कोळून ॲनालिसिस केले आणि ज्याचा अट्टहास असतो की नाही मला कोणत्याही परिस्थितीत तो पेपर सुटलाच पाहिजे, तो पोरगा हे आउटपुट काढतो म्हणजे. सो हे जर पाहिलं आता आपण आयोगाचा ट्रेंड, त्याचं BC पण बरोबर असू शकते, वरीलपैकी सर्व, पण आयोगाने याचं उत्तर वरीलपैकी सर्व दिलेलं आहे. म्हणजे सर्व विधानं ABC बरोबर आहे. लक्षात, नॉलेज नसताना आपण टॅकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र धोरणाच्या, मला सांगा आता पेपर, मला सांगा हा 2022-23चा प्रश्न आहे. मला सांगा तुम्ही, किंवा 21चा म्हणू आपण, 21, 22, 23 मध्ये तुम्ही पेपर सोडवताय आणि हे काय विचारतायत तुम्हाला, कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवा. मला सांगा हे ना वाचण्यात येणार आहे ना करंट अफेअरमध्ये. मग टॅकल कसं करायचं? करता येते टॅकल, काही चिंता करायची नाही. आता इथं पाहायचं की बाबा इथं तर असं काही स्टेटमेंट नाही आहे, सुटणं हा प्रश्न, ॲटिट्यूड पाहिजे तुमच्याकडं. बघा इथं तर असं काही स्टेटमेंट वगैरे दिलेलं नाही आहे की ज्याच्यावर जजमेंट घेता येईल. आता इथं काय दिलेलं आहे, औपचारिक व अनौपचारिक गट, समाज गटाधारित संस्था, धर्मदाय संस्था, समर्थक संस्था. बरं, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? नॅशनल पॉलिसी, आता थोडंसं इंग्लिशमध्ये पण वाचू, आपल्याला सोडवायचाच आहे हा प्रश्न. नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर 2007 कवर्स विच ऑफ द फॉलोइंग व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स. आता यांनी काय विचारलेलं आहे? ऑर्गनायझेशन विचारलेलं आहे, ऑर्गनायझेशन्स विचारलेलं आहे. तर आता जनरल ह्यानी, म्हणजे याचा अर्थ एक ऑर्गनायझेशन असणार आहे, एकपेक्षा जास्त असणार आहे. हे इथं पण दिलेलं असणार. इथं तर मराठीतून लक्षात येत नाही पण इंग्लिशमध्ये लक्षात येते. विच ऑफ द फॉलोइंग कवर्स विच ऑफ द फॉलोइंग व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहे इथं आपलं नेहमीप्रमाणे. म्हणजे इथला ऑप्शन हा कटला, फक्त सी वाला, कारण त्यात फक्त सी येणार नाही. का बरं? कारण त्यांनी मल्टिपल ऑर्गनायझेशन विचारलं आहे आणि तुम्हाला जर ऑर्गनायझेशन्स विचारलेल्याच आहे त्यांनी, तर उत्तर ऑर्गनायझेशन मारायचं. चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन, सपोर्ट ऑर्गनायझेशन, आलं लक्षामध्ये. आणि हे जनरलिस्टिक यांनी जायचं. म्हणजे याचं उत्तर काय असू शकते? BCD असू शकते. आहे का ऑप्शनमध्ये BCD कुठंच नाही आहे. मग उत्तर काय असणार आहे त्याचं? ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव उत्तर असू शकते त्याचं. आणि जनरल जर पाहिलं तर नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर म्हणजे ऐच्छिक सेक्टर आहे, कवर विच ऑफ द फॉलोइंग व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स. आता कम्युनिटी बेस्ड व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स असतातच. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक होत असते, त्याचा अर्थ इथे दिलाय का खाली स्वयंसेवी असा शब्द दिलेला आहे इथं. हे बघा, हे थोडंसं ट्रान्सलेशन स्वयंसेवी म्हणत असतील कदाचित त्यांना, पण जनरली तुम्ही जर विचार केला तर ह्या ऐच्छिक संस्था असतात, व्हॉलंटरी असतातच. कम्युनिटी बेस असतात का व्हॉलंटरी, ऐच्छिक आहे.
सपोर्ट ऑर्गनायझेशन पण ऐच्छिक असतात, कोणाला सपोर्ट करायचा नाही. चॅरिटेबल पण ऐच्छिक असतात. फॉर्मर इन्फॉर्मर ग्रुप्स पण काय असतात, ऐच्छिक. पण ह्यांनी ऑर्गनायझेशन विचारलं, इथं ग्रुप्स दिलेले आहे म्हणून आपल्याला ते डाऊटफुल वाटलं, म्हणून आपण एक तर BCD उत्तर शोधून पाहिलं, पण BCD एका ऑप्शनमध्ये कुठंच नाही, म्हणून उत्तर ऑल ऑफ द अबव मारलं आणि तेच आयोगाने दिलेलं काय होतं, उत्तर होतं. हा पण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. मी तुम्हाला जे आउट ऑफ द बॉक्स कॅटेगरी म्हटलेलं आहे त्यातलाच हा क्वेश्चन होता, अर्थशास्त्रातला नव्हता. तसंच रेरा अधिनियम विचारला. आता पहा, हा क्वेश्चन एक तर 21, 22, 23 मध्ये विचारलाय, पण कधीचा आहे, 2016चा आहे. मला सांगा, ज्या पोरांनी सुरुवातच 2019ला केलेली आहे प्रिपरेशनला, तो कसं काय सोडवणार आहे हा प्रश्न. मग अशा वेळेस लक्षात ठेवा, अशा वेळेस परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही आहे. जनरली तुम्हाला रेरा अधिनियम माहीत असेल, बरोबर. सो रेरा अधिनियम जो आहे त्याचा लॉंग फॉर्म पण आहे, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. आता इथं दिलेलंच आहे, रिअल इस्टेट रेग्युलेशन्स अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, म्हणजे जे रिअल इस्टेट असते, म्हणजे आपल्या जमिनी असतात पहा. सो त्याच्या बाबतीत रेग्युलेशन आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी केला गेलेला ॲक्ट आहे हा. जनरलाइज. पहिलं विधान पाहू, सन 2016 मध्ये संमत झालेला आहे. माहित आहे का आपल्याला, नाही, डायरेक्ट हात घालायचा नाही. 2 पाहू, घराच्या खरीददारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हो, 100%. जे लोक घरं खरेदी करतात किंवा फ्लॅट खरेदी करतात, जे लोक जमिनी खरेदी करतात, सो त्यांच्या हक्काचे काय करायचं आहे, ह्यांना संरक्षण करायचं, स्पेशली घरांच्या आणि फ्लॅटच्या. जम्मू काश्मीर ह्या म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे 2016 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही जमीन पण विकत घेऊ शकत नाही. मग मला सांगा, हा कायदा लागू असेल का तिथं जर भारतासाठी बनवला असेल तर. जर तिथला नियमच आहे की सामान्य भारतातला नागरिक हा जम्मू काश्मीरमधले नियम आणि भारतातले मॅक्झिमम कायदे पर्यावरणापासून, म्हणजे पर्यावरणाचं तर सांगता येत नाही, पण बाकीचे मॅक्झिमम जे कायदे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये तशी लागू नाही आहे. त्यांना स्वायत्तता बहाल असल्यामुळे 19 नंतर ते चित्र बदललं, पण 19च्या आधीमध्ये भारतातले तशी मॅक्झिमम कायदे हे जम्मू काश्मीरला लागू नव्हते. म्हणून जनरली हे विधान बरोबर आहे. म्हणजे एक तर विधान काय असलं पाहिजे तुमचं, B आणि C बरोबर किंवा ABC बरोबर. मग एक तर इथं B आणि C बरोबर आहे किंवा वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आयोगाने दिलेलं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. आलं लक्षामध्ये. सो असा जनरलिस्टिक अप्रोच ठेवून पण तुम्ही क्वेश्चन काय करू शकता, म्हणजे रिकामे सोडून पळून आल्यापेक्षा घरी. माझं काय म्हणणं आहे, युद्धामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क जर तुम्ही घेतली तर तुमचा एक्झामच्या दृष्टीनं नक्की फायदा होऊ शकतो. सो असे सेशन आपण कंडक्ट करू एक्झामपर्यंत, जेणेकरून तुमच्यासाठी जो अभ्यास आहे तो सुखकर राहिला पाहिजे. काय केलं पाहिजे हे तर मी तुम्हाला सांगतोच, पण काय नाही केलं पाहिजे हे पण तुम्हाला सांगेल, बरोबर. आजचं सेशन कसं वाटलं, मी आणखी असे सेशन वेगवेगळ्या विषयावर कंडक्ट करायला पाहिजे का, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.